third sentence construction of should means it is a question. Interrogative construction of should. So friends, present modal auxiliary should and sentence construction is interrogative or verbal question or yes or no question. Means you can reply this question with the help of yes or no. Okay. So what is the function of should? Again and again I am reminding you, because when we learn such modal auxiliaries, that time we do not focus what is the use. Generally we use that sentence in our languages, for example in Marathi, in Hindi, but unfortunately we do not know same function in English. So please, now it is your last chance to learn English as a language. After that, no, people will criticize you. They will try to find your mistakes. Yes, you are graduate person, but you commit such minor mistakes. Or you are postgraduate student and you are committing such mistakes. So friends, it is your last opportunity to study, to acquire English as a language. So please study it wholeheartedly. Okay, what is the function? Should indicates present advice or present suggestions. But here which form? Form is interrogative. So rule should be should at the beginning, then subject, first form of verb, object, remaining part of sentence and क्वेश्चन मार्क. ओके, एक सेंटेंस लेता हूं मैं, 3 मैं लूंगा, आपको मैं एक अंग्रेजी में दे दूंगा, आप बाद में फिर वो मराठी या हिंदी में करके प्लीज रिप्लाई मी. ओके, सेंटेंस फर्स्ट, आपण वेलींना, लता असं पण आपण म्हणतो, वेलींना रोज पाणी द्यायला हवे का किंवा द्यायला पाहिजे का? प्रश्न. इन हिंदी, क्या हमने लताओं को या बेल को हर दिन या रोज पानी देना चाहिए? वेलींना, लतांना हा शब्द आज मला तुम्हाला द्यायचा आहे. कैसे करेंगे? हाँ, रूल, पहले रूल फॉलो करेंगे. यस, फर्स्ट ऑफ ऑल शुड, सब्जेक्ट हमने, आपण, वी. ओके, पानी देने, याच्यासाठी गिव वॉटर डोंट यूज, डायरेक्टली यू शुड यूज वॉटर. अब आप बोलेंगे सर हम तो गिव वॉटर वी यूज. यस माय फ्रेंड्स, वी यूज, पण ते कुणासाठी वापरायचं? फॉर ह्युमन बीइंग्स. फॉर ह्युमन बीइंग्स. समजा तुमच्या घरी कोणी आलेलं आहे तर गिव हिम अ ग्लास ऑफ वॉटर, तिथं वापरायचं गिव वॉटर. पण झाडांना, असं वेलींना, पौधों को, प्लांट्स, छोटे छोटे रोप यांना पाणी देण्यासाठी गिव वॉटर अवॉइड, टाळा ते. डायरेक्टली यू शुड यूज वॉटर. वॉटर द प्लांट्स, वॉटर द ट्रीज, जे काही छोटे मोठे झाडे असतील त्यांना वॉटर डायरेक्ट घ्यायचं, गिव वॉटर नाही घ्यायचं. मग ते कुणाला घ्यायचं? तर आपल्यासारख्या मनुष्य प्राण्यांना. ओके, चला. शुड वी वॉटर द, आता वेल किंवा लता, बेल असे शब्द घेतले. क्रीपर्स, creepers, vines, I am giving oblique here, vines, or climbers, और क्या था? daily or every day. Look, should we water the creepers, vines or climbers daily? Creeper and climber, these are types. की काही वेल किंवा लता तुम्ही पाहिल्या असाल त्या जमिनीवरच अशा पसरतात. इट स्प्रेड्स ओनली ऑन अर्थ, दॅट इज कॉल्ड क्रीपर्स. आणि काही वेली अशा आहेत की इट ट्राईज टू क्लाइम, मग ते झाड असेल काही असेल, इट ट्राईज टू क्लाइम आणि इट क्लाइम्स, ते चढतात वर, असं जमिनीवर नाहीत पसरतात, तर त्यांना क्लाइंबर्स असं म्हणतात. ओके, ते तुमच्या पुढे आता तुम्ही स्लोली यू शुड गो into the deep. Okay, it is my first time, त्याच्यामुळे just I introduce new words.
After reciting it, you must get the deepest meaning of such words. Okay, my friends. Second sentence. त्यांनी बेडूक, कासव अशा उभयचर प्राण्यांचे संरक्षण करायला पाहिजे का? इन हिंदी, क्या उन्होंने मेढक और कछुआ जैसे उभयचर प्राणियों का संरक्षण करना चाहिए? बरं, बघूयात काय होते ते. उभयचर, उभयचर मीन्स what? Yes, I would like to give word. Okay, I will explain. चलो पहले करते हैं, पहले फॉर्मेलिटीज पूरी करते चलो आप. शुड सब्जेक्ट, मैंने त्यांनी, उन्होंने ऐसा बोला था, तो क्या लेंगे आप? दे. अदरवाइज यू कैन यूज बॉयज, चिल्ड्रेन असं घेऊ शकता. सेव, ऑलरेडी आई यूज्ड सेव द नेचर इन द लास्ट वीडियो आई यूज्ड. ओके, अब यहां पे आप लेंगे प्रोटेक्ट. प्रोटेक्ट, शुड दे प्रोटेक्ट व्हाट? उभयचर प्राणी. उभयचर प्राणी मीन्स दैट एनिमल which can live in the water or on the earth. लक्षात, that animal lives in the water or on the earth. म्हणजे पाण्यातही राहू शकतो तो प्राणी आणि जमिनीवर पण. म्हणजे उभयचर, उभय म्हणजे दोन्ही, बोथ असा त्याचा अर्थ असतो मराठीमध्ये उभय, ज्याला आपण हिंदीमध्ये जल थल असा शब्द वापरूयात. आलं लक्षात, म्हणजे दोन्हीवर आहे. तर इंग्लिशमध्ये शुड दे प्रोटेक्ट द, शुड दे प्रोटेक्ट दी एम्फिबियन्स. एम्फिबियन्स बघा, एम्फिबियन्स. ओके, शुड दे प्रोटेक्ट दी एम्फिबियन्स लाईक, आय हॅव टेकन 2 examples, लाईक मेढक, frog and कछुआ. टर्टल इज ऑल्सो कॉल्ड. जे समुद्रातील कासव असतात ना, त्यांना टर्टल वापरतात. आणि जनरल शब्द कोणता वापरतो आपण? टॉर्टॉइज. I have written both. Should they protect the amphibians like frog and turtle? आप कौन सा भी एक ले लो, या टॉर्टॉइज. ओके, टर्टल और टॉर्टॉइज. माय लास्ट एग्जांपल. नदीच्या पाण्याने समुद्राच्या पाण्याशी एक रूप किंवा एक जीव व्हायला हवे का? क्या नदी के पानी ने समंदर के पानी के साथ एक रूप होना चाहिए? इट इज माय लास्ट एग्जांपल माय फ्रेंड. यस, कैसे करेंगे आप? पहले शुड, द वाटर ऑफ रिवर, द वाटर ऑफ रिवर, ऐसा एक सब्जेक्ट लेने की आदत डाल दो आप. बहुत बार क्या होता है, मोस्ट ऑफ द स्टूडेंट्स हैव हैबिट टू यूज सब्जेक्ट ओनली ह्यूमन बीइंग्स, राजू, संजू, बंडू, पिंटू. तो ऐसे भी सब्जेक्ट यू शुड यूज हियर. ओके, शुड द वाटर ऑफ रिवर, एक रूप होना, एक मर्ज, मर्ज. यस, समंदर के पानी के साथ, है ना, इनटू द water of sea. Okay, look, should the water of river merge into the water of sea? Okay, now I am giving you a sentence in English. You are to translate that sentence into Marathi or Hindi, and please respond me. Okay, my sentence is, look, should Rahul Dravid become
coach of Indian team again. Yes. What is my sentence here? Directly I have given in English language. Should Rahul Dravid become coach of Indian team again? So you must try to translate that sentence into Marathi or in Hindi. But your sentence means in Marathi or Hindi must be a question. ते पण प्रश्नच असला पाहिजे. Because this is a question in English language. Okay friends. So here I finished third sentence construction, means interrogative construction of should. Okay. I will stop here. Thank you.